नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु अनेक शेतकऱ्यांना या 22व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही. या पाठीमागचं कारण काय आहे याची माहिती, तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवरती कोणत्या तारखेला येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात पीएम किसान योजनेचा हा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आपले शेतकरी बांधव जे आहेत, आपल्या शेतकरी बांधवांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आता बऱ्याच दिवसांपासून आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळत आहे. यापूर्वी हा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत होते, पण आता माध्यमातील वृत्तानुसार हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, पण या शेतकऱ्यांना त्या 22व्या हप्त्याचा फायदा होणार नाही. त्यांची कारणे समोर आली आहेत. म्हणजेच बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की बरेच शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा मिळणार नाही. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की हा 22वा हप्ता नेमका तुम्हाला कोणत्या कारणांमुळे मिळणार नाही आणि हा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यांना हा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे. चला तर मग पुढे बघूयात. हे शेतकरी हप्त्यापासून वंचित राहणार. बघा बांधवांनो, तुम्हाला 22वा हप्ता न मिळण्याचं कारण आता मी सांगतो. बघा, केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, बघा पहिलं जे कारण असणार आहे, ज्या शेतकरी बांधवांनी ही केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही अशा शेतकरी बांधवांना हा 22वा हप्ता मिळणार नाही. त्यानंतर बघा, ज्यांनी भूसत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अथवा अर्धवट ठेवली आहे. त्यानंतरचं जे कारण आहे की ज्या शेतकरी बांधवांनी भूसत्यापनाची प्रक्रिया ही पूर्ण केली नाही किंवा ती प्रक्रिया त्यांच्याकडून अर्धवट राहिलेली आहे किंवा त्यांनी अर्धवट ठेवलेली आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा 22वा हप्ता मिळणार नाही बांधवांनो. त्यानंतरचं कारण बघा, बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचा बँक खात्याचा तपशील हा चुकीचा दिला आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा हा हप्ता मिळणार नाही. त्यानंतर बँकेचा आयएफसी कोड चुकीचा टाकला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडून चुकून बँकेचा आयएफसी कोड हा चुकीचा टाकण्यात आला आहे अशा शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार नाही. त्यानंतरचं जे कारण आहे, शेतकऱ्यांच्या नावाचे स्पेलिंग चुकीचं आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या फॉर्मवरती किंवा बँकेच्या पासबुक वरती आणि फॉर्म वरती या दोन्हीमध्ये नावामध्ये डिफरन्स आहे किंवा स्पेलिंग चुकीचं आहे, तर अशा बांधवांना सुद्धा हा हप्ता मिळणार नाही. त्यानंतर आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आधार क्रमांक हा चुकीचा टाकला आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा हा हप्ता मिळणार नाही. ही झाली शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याची कारणे. जर यापैकी तुम्ही सुद्धा तुमच्याकडून सुद्धा एखादी चूक झाली असेल बांधवांनो, तर तुम्हाला हा हप्ता 22वा हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुमची चूक ही तुम्ही लवकरात लवकर एक ते 2 दिवसामध्ये दुरुस्त करून घ्यायची आहे बांधवांनो. पुढे बघूयात की नेमका 22वा हप्ता कोणाला मिळेल आणि तो कधी मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी आवश्यक. बघा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना विना फार्मर आयडी शिवाय पीएम किसान योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी जर नसेल तर त्या फार्मर आयडी नसल्यामुळं जे शेतकरी आहेत ते पीएम किसान योजनेमधून हे बाद ठरवण्यात येणार आहेत. आणि या राज्यात फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. यासह इतर केंद्रांवर फार्मर आयडी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा अडचण येऊ शकते. मग शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकरी बांधवांना सुद्धा हा 22वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती येण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर त्यांचं फार्मर आयडी हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, 1,31,00,000 फार्मर आयडी तयार. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होत आहे. ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान बाजारभाव माहिती दिली जात आहे. 4ही कृषी विद्यापीठात एआयची मदत केली जात आहे. एआयची मदत जी 4 कृषी विद्यापीठामध्ये आता सध्या केली जात आहे. त्यानंतर बघा, 1,31,00,000
फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत तयार झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधिमंडळात अर्थसंकल्पात सादर करताना दिली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात जे अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 1,31,00,000 फार्मर आयडी हे फेब्रुवारी पर्यंत तयार झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. चला तर मग बघूयात शेतकरी बांधवांनो, हा 22वा हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये कधी येईल. बघा शेतकरी बांधवांनो, 13 मार्च रोजी जमा होईल रक्कम. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही देण्यात येत असते. या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत देण्यात येते. दर 4 महिन्यांना हे 2-2 हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात येतो. वृत्तानुसार शेतकरी सन्मान निधीचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होण्याची शक्यता आहे. 22वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा अजून केंद्र सरकारने केलेली नाही. बघा शेतकरी बांधवांनो, 13 मार्च रोजी तुमचा हा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा होईल, अशी माहिती मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसत आहे. परंतु या तारखेविषयीची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत केंद्र सरकारनं केलेली नाही. जसं केंद्र सरकार या तारखेची घोषणा करेल तसं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या तारखेची माहिती देत असतो. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे बांधवांनो. धन्यवाद.